खांडबारा जिल्हा परिषद शाळेत चिखलात ध्वजारोहण, नागरिक संतप्त। खांडबारा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिखल आणि पाणी साचलेल्या अवस्थेत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करावे लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। देशभर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना विद्यार्थ्यांना मात्र चिखलातून वाट काढत ध्वजारोहणासाठी उभे राहावे लागल्याचं चित्र समोर आलं आहे। शाळेच्या आवारातील चिखल, साचलेले पाणी आणि अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन शाळेची परिस्थिती सुधारावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। 8 दिवसात शाळेची परिस्थिती सुधारली नाही तर जिल्हा परिषद कार्यालयात चिखल टाकू असा इशारा संतप्त युवकांनी दिला आहे। प्रशासनाने केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरते न राहता प्रत्यक्ष काम करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। आता जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेऊन किती दिवसात कार्यवाही करते याकडे खांडबारा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। जय आदिवासी, आज आम्ही इथं जिल्हा परिषद शाळा खांडबारा येथे आलेलो आहे। जेव्हा आम्ही सकाळी इथं ध्वजारोहण करताना पाहिलं, विद्यार्थी अक्षरशः 80वा ध्वजारोहण हे आपल्या चिखलात करत होते। आज आम्हाला लाज वाटते की 80वा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करतो आहे, पण ते आमचे आदिवासी विद्यार्थी चिखलात साजरा करत आहे। जे मुख्य अधिकारी आहे नमन गोयल साहेब यांना आमची एवढीच विनंती आहे की जे विद्यार्थ्यांना तुम्ही मूलभूत सुविधा देऊन नाही राहिले, जसं की विद्यार्थ्यांना इथं टॉयलेटचं सुविधा नाही आहे। विद्यार्थी अक्षरशः ब्रिटिशकालीन शाळामध्ये शिकू राहिले, 80 वर्ष होऊन गेले तेव्हापासून जर या ठिकाणी काही जीर्ण इमारतसुद्धा आहे, त्या इमारत जर एखाद दिवशी दुर्दैवाने कोसळल्या तर या सगळ्याला जबाबदार कोण? प्रशासनाला वारंवार पाठपुरवठा करून सुद्धा प्रशासन याच्यामध्ये दखल घेत नाही आहे। जर इथं प्रशासनाने येत्या 8 दिवसात दखल घेतली नाही तर इथलं जे चिखल नेऊन आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये टाकू। जय जोहार, जय आदिवासी। मी शैलेश गावित। मी मराठी शाळा अत्यंत खूपच वर्ष होऊन गेलेले, तशी ती तशीच आहे आणि यामध्ये फक्त पत्रे बदलण्यात आले आहे। आणि जे इथं आज ध्वज समारंभ असताना काही विद्यार्थी चिखलात उभे होते आणि काही वर्ग चालू असताना हे गवतामधून बाथरूमात जातात आणि मागे बघायला गेलो तर इतकी परिस्थिती घाणेरडी आहे की त्यामधून एखादा साप असला तो खिडकीहून आतमध्ये येऊ शकतो। कारण की गडचिरोलीमध्ये अशीच एक दुर्दैवी घटना झालेली आहे, त्यामध्ये 3 मुलींचं बळी झालेलं आहे आणि 3 मुली अत्यंत गंभीर आहे। तशी परिस्थिती खांडबारात पण होणार का? तेव्हा प्रशासन लक्ष देईल का? असं करून आम्हाला विचार पडतोय। आणि एक गोष्ट की जेव्हा काहीतरी इथं घटना होईल तेव्हा नमन गोयल साहेब तुम्ही लक्ष देणार का? शहरी भागामध्ये तुम्ही अत्यंत महत्त्वाने लक्ष देत आहे आणि आदिवासी भागपट्ट्यामध्ये तुम्ही जास्त विचार करून लक्ष देत नाही आहे। म्हणून आमचं हेच म्हणणं आहे की हे जास्त करून आदिवासी पट्ट्यामध्ये पण लक्ष द्यावं। हे खांडबारा जिल्हा परिषद शाळा आहे, यामध्ये तुम्ही लक्ष द्यावा आणि येऊन चौकशी करावा ही आमची विनंती आहे।